अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी अमरावतीच्या कॅम्प परिसरातील बंगल्यावरील वीज रोहित्राला शॉर्ट सर्किट झाल्यानं या ठिकाणी आग लागली होती। यावेळेस तातडीनं मनपा आयुक्तांनी स्वतः अग्निशमन दलाच्या वाहनाला माहिती दिली। यावेळेस लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, तर मनपा आयुक्त देविदास पवार यांचा बंगला पूर्णपणे सुरक्षित आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कारला भीषण आग लागली। लोणेरे येथील ही घटना आहे। चालत्या कारनं अचानक पेट घेतला। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, मात्र कार आगीत जळून खाक झाली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटलाय। छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर येथील शेतकरी हे नांदूर मधमेश्वर धरणामध्ये पाणी सोडण्यात यावं यासाठी मागील महिन्याभरापासून हंडा मोर्चा वेगवेगळी आंदोलनं करतायत। तसंच त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय, मात्र अद्यापही या धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं नाही। त्यामुळे वैजापूर आणि गंगापूर दोन्ही तालुक्यातील शेतकरी आणि गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी थेट नांदूर मधमेश्वर धरणामध्ये जलसमाधी घेण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले। यावेळेस त्यांनी निफाड कार्यालयावरती मोर्चा वळवला, तेव्हा वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाणी लवकरच सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं। बैलगाडा शर्यतीत मराठा नेते आबासाहेब पाटील यांच्या धैर्या आणि संग्राम या बैलजोडीची जोरदार चर्चा आहे। धैर्या आणि संग्रामच्या जोडीनं कोल्हापूर येथील तळबडेच्या दुहेरी मार्गिका बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला। यावेळी सरपंच पिंटू पाटील, बाजीराव पाटील, संतोष लोहार यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारलं। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो देवगड हापूस आंब्याची आकर्षक सजावट केली गेली। देवगड हापूस जगभरात प्रसिद्ध आहे। याच देवगड हापूस आंब्यापासून कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात आकर्षक सजावट केली होती। आंबा महोत्सवाच्या निमित्तानं ही आकर्षक सजावट करण्यात आली होती। शनिवारपासून पुढील 3 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक या ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे। रायगडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। महाड, पोलादपूर तालुक्यातील काही ठिकाणी हा पाऊस बरसलाय। दक्षिण रायगडच्या काही भागात संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। महाड, पोलादपूर तालुक्यात पावसानं हजेरी लावली। उत्तराखंड, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यामुळे या भागात हवामान ढगाळ असणार आहे। चांदवड तालुक्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे। अनेक भागांमध्ये घरांचे पत्रे, शेडचे पत्रे उडून लाखोंचं नुकसान झालंय। अकरा मे ते 14 मे या 3 दिवसात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। गोवा, कोकणात पुढील 2 दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। कोकण आणि गोव्यात 13 आणि 14 रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या पावसाचा अंदाज त्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे। यामुळे कमाल तापमानात घट झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। पुणे शहरासह अनेक ठिकाणी पाऊस पडला, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं पडझडीच्या घटना सुद्धा घडल्या। पाण्यासाठी लासलगावात कडकडीत बंद पाळण्यात येतोय। लासलगावसह 16 गावे पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं लासलगावकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पाणी नागरिक या ठिकाणी मिळत नसल्यामुळे त्रस्त आहेत। शुक्रवारी रात्री दिल्ली आणि लगतच्या भागात धुळीचं वादळ बघायला मिळालं। वादळानंतर शनिवारी सकाळी राजधानीत हवामानात बदल झाला। दिल्लीच्या काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या।
देशभरात वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळतेय। 31 मार्च 2024 पर्यंत 2,15,00,000 प्रवाशांनी प्रवास केला। आता लवकरच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार आहे। या संदर्भात रेल्वेकडून नियोजन सुरू केलं असल्याची माहिती मिळतेय। ऐन सुट्ट्यांच्या हंगामात एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीची विमानसेवा कोलमडल्यानंतर आता याचा फटका विमान तिकिटांच्या किमती वाढण्याच्या रूपानं प्रवाशांना बसतोय। गेल्या 3 दिवसात कंपनीची 175 पेक्षा जास्त विमान उड्डाणं रद्द केली। त्यामुळे अन्य विमान कंपन्यांनी महत्त्वाचे हवाई मार्ग आणि या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे या ठिकाणचे तिकीट दर सुद्धा वाढले। बारामतीमध्ये पीडीसीसी बँक व्यवस्थापकाचं निलंबन झालंय। बँक सुरू ठेवणं व्यवस्थापकाला महागात पडलंय। निवडणूक आयोगाकडून बँक व्यवस्थापकावर ही कारवाई करण्यात आली आहे। उन्हाळी हंगामात मागणी आणि मिळणाऱ्या दरामुळे भाजीपाला लागवडीचं नियोजन असतं। मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा तापमान जास्त असल्यानं लागवडी अडचणीत आल्यात। उन्हाचा उत्पादन आणि गुणवत्तेवर मोठा परिणाम बघायला मिळतोय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड हे गाव घट मांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे। याच घट मांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात। दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात। पहाटे 6 वाजता भेंडवळची ही घट मांडणी केली जाते। यंदा देशाचा राजा कायम राहील, चांगला पाऊस होईल, खरीप पिके साधारण राहतील, रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज या भविष्यवाणीमध्ये वर्तवला गेला।